दरम्यान दहिसरमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता विरोधक आणि सत्ताधारी भिडलेले आहेत। निमित्त झालं गोळीबाराचं, विरोधक आणि सत्ताधारी भिडले। विरोधकांकडून सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न आता होतोय। हे सगळे गोळीबार करणारे लोक असं म्हणतात की आमचे बॉसेस जे आहेत हे सागर आणि वर्षावर राहतात, आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही। महाराष्ट्राचा बिहार करण्याला महाराष्ट्र माफ करणार नाही। या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचं चारित्र्य सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, होम मिनिस्टरनी बिलकुल राजीनामे दिले पाहिजे, जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे। नैतिकतेच्या आधारे यांनी खरंच राजीनामे दिले पाहिजे अशी आमची ठाम मागणी। आतंकवादी येतात की अशा काहीतरी ऍडवायझरी धोरण आलेले त्याचा तपास लावा, किंवा बंदोबस्त इतर ठिकाणी जर काही गुन्हेगारी वाढली असेल तर ती कंट्रोल करा। याच्या पलीकडे काय सांगू शकतात? प्रत्येकाला हे देऊ शकत नाही, संरक्षण देऊ शकत नाही, पण तुमची घरातलीच माणसं नाही सगळं असं म्हणायला पाहिजे। तुमच्या बरोबर वावरणारी माणसं, त्याला गृहमंत्री काय करू शकतात?